उन्हाळ्यात सकाळी सकाळी एवढी शांतता बघून एकदम मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि ह्याच्यापेक्षा जास्त शांतता आपल्याला मिळणार आहे गावाला. आणि आपण 2-4 दिवसात गावाला जाणार आहोत. आणि त्याचसाठी लास्ट व्लॉगमध्ये जसं तुम्ही बघितलं काही कामं मी टिक करत होतो, त्यातलं एक काम होतं म्हणजे गाडीची सर्व्हिसिंग. आणि त्याच्यासाठी जाताना मी निघालो आहे सकाळी सकाळी उठून. मी सकाळी 8चीच अपॉइंटमेंट घेतलेली आहे. आता वाजलेत 7:30. मस्तपैकी आता जरा चहा पितो आणि जातो आपली गाडी सर्व्हिसिंग करायला. उद्या जायचं आहे गावाला. आणि या इथे एवढा पसारा पडलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्यात कुठे बाहेर जायचं म्हटलं की हे असं ऑफिसचं काम कधीच संपत नाही, कधीच संपत नाही. चला, त्याच्यामुळे हा पटपट काम पण संपवायचं आहे, पॅकिंग सगळी करायची आहे. आणि बरंच सामान आहे. आता माहिती नाही कसं होईल, पण करूया काहीतरी आपण. पॅकिंगचा जुगाड आपण काहीतरी व्यवस्थित करूया. तर फायनली आपली तयारी झालेली आहे, सगळी मस्तपैकी बॅग भरलेली आहे. ते बघू शकता तुम्ही, एकाच बॅगेत सर्व सामान बसलेलं आहे. आणि हे लास्ट मिनिटला फक्त लॅपटॉप वगैरे ठेवायचं आहे, ते त्या छोट्या बॅगेत येऊन जाईल. पण त्यापूर्वी एवढी प्रचंड भूक लागली आहे ना, तसं तर जेवून घेतलेलं, पण एक काहीतरी स्वीट क्रेविंग आहे. ते स्वीट क्रेविंग भागवायला आपल्याकडे काहीतरी एक मस्त आयटम आहे. चला तुम्हाला दाखवतो मी. आपल्याकडे आलेला आहे सीझनचा पहिला आंबा. आणि मी तो कापणार आहे आता मस्तपैकी असा. आणि त्याची चव घेणार आहे पहिली. स्वर्ग सुख, अमृत आहे अमृत. आंब्याला अमृत नाव दिलं पाहिजे. चला खातो पटापट आणि आवरलेलं काम संपवतो. या आंबा खायला या. गावी किंवा पिकनिकला जायच्या आदली जी रात्र असते ती एकदम एक्साइटमेंटफुल असते. आणि झोप तर अजिबात येत नाही. आता ऑलमोस्ट 12 वाजायला आलेत आणि आम्ही अजून सगळे जागेच आहोत. आणि ही माझी भाची ओवी, ती पण येणार आहे आपल्यासोबत गावाला. आता सध्या तिने तिचा काहीतरी बाजार मांडला आहे. काय हे मच्छी आणि हे काय मांदेली सा. ओके ओके, काय आहे ते? ओके. तर जे काय आयटम आहे तो किती रुपयाला आहे? हां, फ्रीमध्ये? फ्रीमध्ये? मग घे, ह्यांना दे, ह्यांना दे, ह्यांना दे. हां, ओके. चला तर मग आता सगळं आवर. इथे मागे बघा, एवढ्या सगळ्या बॅगा घेऊन जायच्या आपल्याला. फायनली निघालो आहे. आणि गाडी बघा पूर्ण पॅक आहे. आपले मागच्या दोन्ही सीटा खाली टाकलेल्या आहेत. आणि रेडी 4ला निघायचं होतं, मग 5 वाजले ऑलमोस्ट निघता. चलो ऑल सेट, फायनली निघालोय आपण बाळाला घेऊन गावाला. तर गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला सुरू करूया आपली ही जर्नी मुंबई टू सातारा. आणि आता आपण एंटर करत आहोत मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक रोड. हो बरोबर, कनेक्टिंग लिंक रोडच. कारण का आमच्यासारख्या लोकांचा ज्यांचा मुंबई टू सातारा, मुंबई टू पुणे सारखा प्रवास असतो, त्यांच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हा रोड. आणि बराच वेळ आमचा वाटणार आहे, बराच वेळ. आज मी पहिल्यांदाच या रोडवरून चालतो आहे. एक 15 दिवसापूर्वी मी आलेलो तेव्हा याचं उद्घाटन झालं नव्हतं. कारण का काहीतरी त्यांचं ते चाललेलं बरंच काय काय सुशोभीकरण वगैरे करायचं होतं. आणि मला वाटतं 1 मेला काहीतरी उद्घाटन झालं आहे. मी 30 एप्रिलला इथून आलेलो. आणि त्याच दरम्यान लोणावळा घाट एवढा पॅक होता, जवळजवळ मला लोणावळा घाट क्रॉस करायला 2 तास लागलेले. आणि आज आता मी हा व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देतो आहे. आणि ऑलरेडी मी हा रोड क्रॉस केलेला आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे. मला हा रोड क्रॉस करायला 10 ते 12 मिनटात मी पलीकडच्या साईडला गेलेलो आहे. मस्तपैकी हा जो टनल आहे तो एशियातला वायडेस्ट टनल आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही किती उत्कृष्ट दर्जाचं इंजिनिअरिंगचं काम इथे झालेलं आहे. मस्तपैकी छान रोड, एकदम स्पेशियस, व्हेंटिलेशन वगैरे पण खूप चांगली टेक्नॉलॉजी त्यांनी यूज केलेली आहे. जागोजागी हे असे छोटे छोटे टनल्स बनवलेले आहेत इन केस ऑफ इमर्जन्सी वगैरे.
आणि सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण बऱ्याच गोष्टी हँडल केलेल्या आहेत. आणि टनल एक पहिला जो टनल आहे तो छोटासा आहे आणि त्याच्यानंतर एक मध्ये एक खूप मोठी व्हॅली आहे. तो त्याच्यावर हा एकदम अद्भुत ब्रिज बनवलेला आहे जो की एकदम छान वाटतो आहे बघायलासुद्धा. व्ह्यू पण एकदम मस्त दिसतो आहे. आणि त्याच्यानंतरचा जो टनल लगेच कनेक्ट चालू होतो तो जवळजवळ 9 किलोमीटरचा टनल आहे. सो थँक्यू टू द गव्हर्मेंट आमचा वेळ वाचवल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. तर टाईम अपडेट. आता पोचलो आम्ही तळेगावला. तळेगाव टोल नाक्याला थांबलेलो, चहा नाश्ता वगैरे केलेला, बाळाला पण दूध वगैरे पाजून घेतलं आहे. आणि आजची जी जर्नी आहे एकदम मस्त स्मूथ जर्नी झाली इथपर्यंतची. कारण का आपला मिसिंग लिंक टनल जो चालू झालेला आहे त्याच्यामुळे खूप जास्त लवकर पोचलो. लिटरली आम्ही किती 7:13ला त्या मिसिंग लिंकच्या रोडला स्टार्ट झालेलो आणि 7:22ला आम्ही बाहेरसुद्धा पडलो. म्हणजे ऑलमोस्ट लोणावळा घाट उतरतो ना त्या साईडला बाहेरसुद्धा निघालो. सो बराच टाईम वाचला आहे आमच्या. त्यासाठी सरकारचं खूप खूप धन्यवाद. टाईम अपडेट टू. आता वाजले 10 आणि आम्ही खेड शिवापूर टोल नाका क्रॉस केलेला आहे. पण छोटासा ब्रेक घ्यावा लागला, ते लहान पोरांचं जरा सुशुपॉटी वगैरे त्याच्यामुळे. आणि आता ऑलमोस्ट 1-1.5 तासात आम्ही पोचून जाऊ घरी. हे बघा हिला शिशी झालेली. आणि आपलं आता द लेजेंडरी खंबाटकी घाट चालू झालेला आहे. आणि आता आपण पोचलो आहोत भुईन साखर कारखान्याजवळ. इथे काय नितीन गडकरी आलेला वाटतं. तर इथून आपण एक 15-20 मिनिटात आपल्या घरी पोहोचू. एक्साइटमेंट एकदम शिगेला आहे. एकदम भारी वाटतंय. आणि हा रस्ता असा सुंदर, आजूबाजूनी झाडच झाडं. हा 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 हा. आणि फायनली गावाला पोचलेलो आहोत. या इथे अत्यंत डाव चाललाय. पणजीची भेट झालेली आहे. तू दे ओवी, पप्पी दे आजीला, पणजीला. ओवी तू घे पप्पी, पणजीची घे पप्पी. हे आमचं एक छत्रपती इथे गावालाच होतं. कसं वाटतंय गावाला राहून? मस्त वाटतंय. मग राहायचं गावालाच. सामान बघा गाडीत केवढं होतं. हे बघा, हे लास्टच्या 2 सीटा पूर्ण पाडून एवढं सगळं सामान आहे. बापरे बाप, एवढं. आता हे आणताना एवढं आहे, जाताना केवढं असेल. मम्मी त्याला मदत करा जरा. इथे माझे पप्पा काका पत्ते खेळत बसले. तर आता पोचलोय गावाला. आणि पोचल्या ऑफिसमधून फोन यायला चालू झाले. अरे जरा एक कॉलर म्हणून लॅपटॉप ओपन करून बसलेलं आहे. तर माझी ही दुसरी भाची टँडीज भाची बसलेली इथे. आणि ती बघा काय बोलते. आता काय करू. माझ्या सरांना सांग. बोल माझ्या मामांना काम नका देऊ. बोल माझ्या मामाला काम नको देऊ. सुट्टीवर आलोय. मावशीला काम द्या खूप सारं. गावी आलोय आणि पाणी भरताना गोंधळ नाही झाला असं झालंच नाही कधी. आल्या कामाला लावलंय. मस्त अशी गावाकडची संध्याकाळ आणि झाडांना पाणी घालण्याचं काम चालू आहे इथे. त्याचबरोबर आता आपली निरोप घ्यायची पण वेळ आलेली आहे. चला बाय बाय, भेटू लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये.